नमस्कार, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नीटची परीक्षा पुन्हा एकदा होणार या मुद्द्यावर 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य आता टांगणीला पडलं आहे. मीडिया मात्र किती आरोपी पकडले, कसे पकडले, CBIनं कसं हजर केलं, त्यांचे फोटो, त्यांच्या क्लासचे फोटो, पालकांना नोटीस आली आणि लोकांना ती उत्सुकता आहे. कारण ज्यांचे मुलं त्या नीटच्या परीक्षेला नाही आहेत अशी सगळी जनता अजून कोणाला पकडलं, अजून कोणाला पकडलं ह्या उत्सुकतेपोटी रोज यूट्यूब चॅनल बघत आहेत, बातम्या बघत आहेत. पण त्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या बाबतीत ना मीडियाला काळजी आहे, ना शासनानं आत्तापर्यंत काही व्यवस्थित निर्णय केला नाही. त्यांनी काय सांगितलं, पेपर फुटला तर परीक्षा पुन्हा घ्या. पण ज्या मुलांनी इमानदारीने अभ्यास केला आहे, म्हणजे एका मुलाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं की या नीटच्या परीक्षेसाठी मी नीट जेवलो नाही, या नीटच्या परीक्षेसाठी मी नीट झोपलो नाही आणि सातत्यानं क्लास केला, क्लासच्या नंतर घरी येऊन अभ्यास केला, 18 घंटे अभ्यास केल्यानंतर झोपताना अभ्यास करत झोपलो, उठलं की पुन्हा अभ्यास केलो, जेवताना अभ्यास केला आणि हे सगळं अगदी प्रातर्विधीला गेल्यावरसुद्धा अभ्यास केला. म्हणजे अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की सगळ्याच मुलांना पेपर मिळाला आहे का? 22 लाख लोकांना पेपर थोडी मिळतो. आणि मग हा त्यांच्या भावनेचा प्रश्न झाला आहे. मानसिक हॅरॅसमेंट त्या कुटुंबाची होते. त्यांना सगळ्यांना पुन्हा डबल परीक्षा द्यायला मजबूर करायचं म्हणजे फार मोठी सजा आहे ती, आणि न केलेल्या गुन्ह्याची सजा आहे. आता जर पेपर फुटला आहे, दोषींना हुडकायचं आहे. ज्याने पेपर खरेदी केला आहे त्यांना पकडा, ज्याने पेपर फोडला आहे त्यांना पकडलं आहे तुम्ही, अजून शोधा. ज्या मुलांना पेपर मिळाला आहे त्यांचा निकाल राखीव ठेवा. ज्या क्लासमधल्या मुलांना पेपर मिळाला आहे त्यांचे निकाल तुम्हाला लक्षात येतात. पण जे इमानदार मुलं आहेत, प्रामाणिक मुलं आहेत, त्या 22 लाखामधले कमीत कमी 20-21 लाख लोक गरीब आहेत, निम्न मध्यमवर्गीय आहेत, साधारण कुटुंबातले आहेत. वर्षाला 4-4, 5-5 लाख रुपये. परीक्षा 3 मेला संपल्यानंतर त्यांनी आपल्या नोट्स टाकून दिल्या, वह्या टाकून दिल्या. आता त्यांनी कुठून आणायच्या, कसा अभ्यास करायचा? ह्याच्यातले जास्तीत जास्त मुलं निर्दोष आहेत, रात्रंदिवस मेहनत केलेले आहेत. त्यांचं मानसिक स्वास्थ्य आता बिघडलेलं आहे. काही जणांनी आत्महत्या केली. सरकार जाहीर करून मोकळं झालं की आम्ही परीक्षा घेऊ पुन्हा. पण परीक्षा पुन्हा घ्यायच्या म्हणजे 3 मेचा निकाल जाहीर करा म्हणून काही जण सुप्रीम कोर्टात चालले आहेत. मी पालकांच्या काही मुलाखती घेतल्या. सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे की परीक्षा रद्द झाल्या म्हणून कळाल्याबरोबर सगळी अनिश्चितता निर्माण झाली पालकामध्ये, मुलामध्ये. आणि आता काही मुलांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. पण हा परीक्षेचा मुद्दा नाही आहे हो, लाखो परिवाराशी जोडलेला मुद्दा आहे. सगळे मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब आहेत. आपल्या मुलांचं काय होईल, कुठं नंबर लागेल. सरकारी एजन्सी जे आहेत, CBI, पोलीस आहेत, ED आहेत, त्यांनी चौकशा कराव्या. ज्या मुलावर संशय आहे, ज्या क्लासवर संशय आहे, त्यांचं जे काय व्हायचं असेल ते व्हावं, त्यांना योग्य तो काय धडा शिकवावा. पण त्यांचं काही कारणापुरता, काही काळापुरता त्यांचा निकाल राखून ठेवलं तरी चालेल. पण जे निर्दोष आहेत, जे चांगले आहेत, जे प्रामाणिक आहेत, त्या मुलांना त्यांचा निकाल जाहीर केला पाहिजे. 3 मेचा निकाल जाहीर करावा अशी आपलं मन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच पालकांनी मागणी केलेली आहे. आता दुसऱ्यांदा नीट होणारच असेल तर दुसऱ्यांदा नीट झाल्यानंतर या दोन्ही नीटचा निकाल जाहीर करून ज्या मुलांचा पेपरच्या फुटीशी काही संबंध नाही अशा दोन्हीपैकी ज्या नीटमध्ये जास्त मार्क आहेत ते मार्क त्याचे गृहीत धरले पाहिजेत. हीच आमची मागणी आहे. दोषींना सजा द्या, निर्दोष लोकांना न्याय द्या. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ ज्या मुलांची नीटची परीक्षा 3 मेला झाली आहे त्यांच्या पालकापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. त्या पालकांना, त्यातल्या काही पालकांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचं सुतोवाच केलेलं आहे आणि हा निकाल 3 मेचा जाहीर करण्याच्यासाठी ह्या जनआंदोलन झालं पाहिजे. ही मी जगन्नाथ पाटील मागणी करतो आहे आपलं मन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.